अजय सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला 4 कधीच ऑफर केलेल्या नाहीत, 3 ऑफर केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या. तसं म्हटलं तर 2च जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते, अशी असणारी परिस्थिती आहे. सर, नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजे आहेत महाविकास आघाडीकडून? एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्हीवरनं होत नसतात. सर तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पडत जातं. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 नेते आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत. तुम्ही त्यांच्याशी या संदर्भातला का संवाद साधत नाही? जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत, कोणामुळे अडचणी होते त्यांच्यामधलं त्यांनी असं एक लक्षात घ्या की त्या चर्चेमध्ये जे झालं त्याच चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या 15 जागेंवरती भांडणं आहेत. आता 15 जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार, याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असताना पुढे काहीच बोलू शकत नाही. आता समजा त्यांनी निर्णय घेतला की 15 जागेवरती फ्रेंडली करायचं, मग आम्हाला ठरवावं लागेल त्या 15 जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा. आमच्यासमोरचं कोड आहे. त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलं आहे की आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे 15 जागेंचं कोडं उलगडतंय की न उलगडतंय.